अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ हाय आपलीच हवा प्रशासकीय यांचं काळ असल्यामुळे हे याची मनमानी करत आहे. कोणत्या गोष्टीला कोणालाही घाबरत नाहीये. म्हणजे नेत्याला आणि मीडियाला घाबरत नाही. आमदारला कोणाला सर्वांनीच सांगून याला थकले. की नगरपालिकेने 15 दिवसापासून इथं लिकेज करता हा खड्डा खणलेला आहे. भुसावळ शहरामध्ये अनेक ठिकाणी लिकेज पडलेले आहेत. हे लोक अधिकारी स्पॉटवरती येऊन लिकेज दुरुस्ती चेक करत नाही. त्याच्यामुळे लोकांना घाण पाणी पण जातं आणि अशा समस्याला नागरिकांना समोर जावं लागतं. मी सकाळपासून 2 ते 3 वेळा वॉटर इन्स्पेक्टरला फोन केला. पाठवतो आतापर्यंत पाठवलं नाहीये. आता उद्या रात्री किंवा परवा सकाळी यांचं पाणी सुटेल. जर हे लिकेज नाही जोडले, यांचे कनेक्शन नाही जोडले तर यांना पाणी कसे मिळेल? याच्याकडे आता प्रशासन अधिकारी म्हणून प्रांत साहेबांनी किंवा कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांनी स्वतः येऊन पाहणी करावी. हा प्रकार असा आहे की नगरपालिकेने 15 दिवसापासून इथं लिकेज करता हा खड्डा खणलेला आहे. लिकेज जोडण्याच्या कारणाने इथं खड्डा खणला. त्या ठिकाणी 50-60 लोकांचे कनेक्शन आहे. पुन्हा हातमजूर वर्ग हा इथं ह्या ठिकाणी गोरगरीब लोक राहतात. त्यांच्या घरी पाणी साठवण्याकरता कोणत्याही प्रकारची मोठी हे नाही आहे. ड्रम वगैरे फक्त 230 लिटर पाणी हे लोक स्टोक करू शकतात अशी यांची परिस्थिती आहे. तर पत्रांचे घर आहे. तर हे आता पाणी आता परवा पाणी आहे. यांनी पुन्हा कनेक्शन तोडून ठेवलेले आहे. 15 दिवस झाले. इथं घाण्याचं साम्राज्य पण आहे. लोकांना येणारा अडथळा पण आहे. समोर एक डीपी आहे. डीपीच्या खालचा पाईप एका ठिकाणचा पोल जो आहे तो पण सटण्याच्या मार्गावरती आहे. मी सकाळपासून 2 ते 3 वेळा वॉटर इन्स्पेक्टरला फोन केला. पाठवतो आतापर्यंत पाठवलं नाहीये. आता उद्या रात्री किंवा परवा सकाळी यांचं पाणी सुटेल. जर हे लिकेज नाही जोडले, यांचे कनेक्शन नाही जोडले तर यांना पाणी कसे मिळेल? नगरपालिका टँकर पण पुरवत नाही. एक टँकर पाठवते 8 दिवसानंतर. एका टँकरमध्ये लोकांचे भांडणं होतात. मी माझ्या टँकरने पाणी पुरवत असतो पण ते पण किती पुरवणार? इथं बोरिंग पण नाहीये, विहीर पण नाहीये. कमीत कमी ह्या वस्तीमध्ये 70-80 घरं आहे. एका घरामध्ये 5-5, 6-6 लोक गोरगरीब लोक इथं राहतात. त्यांचा आज पाण्याचा जो विषय खूप गंभीर विषय झालेला आहे. विनंती करून नगरपालिका प्रशासन अधिकारी लोक इथं येत नाही. शिवसाहेब घरी गेलेल्या सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्याकडे मी संपर्क केला नाही. पण संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. हे कॅडराचे अधिकारी बाहेरगावाचे असतात. त्यांना स्थानिक लोकांचं प्रॉब्लेम काही त्याला कळत नाही. त्यांच्या भावना, त्यांचं दुःख या लोक कळत नाही. त्यांना सांगल्यावर पण ते काही लक्ष देत नाही. माझी अशी विनंती तुमच्या मीडियाच्या मार्फत की हा विषय कलेक्टरपर्यंत जाऊ द्या. हा फक्त इथला विषय नाही आहे. भुसावळ शहरामध्ये अनेक ठिकाणी लिकेज पडलेले आहेत. हे लोक अधिकारी स्पॉटवरती येऊन लिकेज दुरुस्ती चेक करत नाही. त्याच्यामुळे लोकांना घाण पाणी पण जातं आणि अशा समस्याला नागरिकांना समोर जावं लागतं. याच्याकडे आता प्रशासन अधिकारी म्हणून प्रांत साहेबांनी
किंवा कलेक्टर साहेबांनी शिवसाहेबांनी स्वतः येऊन पाहणी करावी. हे यांची मनमानी चालू आहे. प्रशासकीय यांचं काळ असल्यामुळे हे यांची मनमानी करत आहे. कोणत्या गोष्टीला कोणालाही घाबरत नाहीये. तुझ्या नेत्याला आणि मीडियाला घाबरत नाही. आमदारला कोणाला सर्वांनीच सांगून यांना थकले. हे यांची मनमानी करत आहे. हो करू, फक्त बघतो सांगतो असं यांचं हा फक्त वरच्या वरती उडाउडीचे उत्तर लोक देतात. आणि फोन जर केला तर फोन उचलत नाही, फोन लागत नाही. बायचान्स फोन लागतो मग सांगतात मी मिटिंगमध्ये होतो, करंट अफेअर्स होतो, निवडणुकीचं काम होतं, असे विविध प्रकारचे कारण आम्हाला सांगतात. मागे मी 8 दिवस देशमुख झाला फोन लावला, फक्त आज त्यांचा फोन लागला. मला बोलले मी पाठवतो, पण आतापर्यंत त्यांनी पाठवला नाही सकाळचं. आता उद्या रात्री किंवा परत सगळे यांचं पाणी येईल. जर हे 2 सकाळपर्यंत नाही जोडलं तर यांना पाणी भेटणार नाही. परत पाणी 10 दिवसांचं पाणी देईल. तोपर्यंत हे कुठे जातील? पाणी आहे का आता? पाणी आहे. म्हणजे आज 9-10 दिवस झाले पाणी नाहीये. 10 दिवसाचं रुटीन आपलं आहे. तर 10 दिवस पाणी, आता यांचं पाणी परवा येणार आहे. परवा पाणी येईल. जर हे नाही जुळलं मग परत 10-12 दिवसात पाणी येईल. म्हणजे 20 दिवस झाले त्यांना पाण्याचे. टंका जग सारे जिंका, विजय शंख फुंका की भान हरू दे. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू दे, कमळ फुलू दे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.